अजितदादांच्या विमान अपघातामागचं गूढ आता आणखी गडद होत चाललंय. कारण या प्रकरणात आता केवळ तर्क नाहीत तर सीआयडीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. या अहवालानंतर संपूर्ण तपासाची दिशा बदलली असून अपघात ही संज्ञा हळूहळू बाजूला पडत चालली आहे. सीआयडीच्या रिपोर्टनुसार हा अपघात अचानक घडलेला तांत्रिक बिघाड नसून विमानात घडलेल्या काही संशयास्पद घटनांचा साखळी परिणाम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सीआयडीच्या अहवालात सर्वात आधी ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आलंय तो म्हणजे विमानात उड्डाणाच्या काही मिनिटे आधी आणि लँडिंगच्या वेळी झालेली आगोदळ आणि छळछळ. ब्लॅक बॉक्स, This is a grave situation. We must act now. I am taking full charge. Stay with. This is a grave situation. We must act now. The destruction is spreading rapidly. ही वाढ सामान्य तांत्रिक बिघाडापेक्षा वेगळी होती. इंजिनमध्ये छळछळ झाल्याचे संकेत, नंतर लागलेली आग आणि काही सेकंदातच पायलटचा नियंत्रणावरून विश्वास उडला. हे सगळं एका ठराविक क्रमाने घडल्याचं सीआयडीचं म्हणणं. या टप्प्यावर तपास यंत्रणांमध्ये एक गंभीर प्रश्न उभा राहिला. जर हा अपघात असेल तर विमानात इतक्या अचूक पद्धतीने आग कशी लागली, आणि जर आग लागली असेल तर ती योगायोगाने की नियोजन? याच प्रश्नातून तपास पुढे सरकला आणि विमानाच्या मेंटेनन्स पासून ते शेवटच्या उड्डाणापर्यंतचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड तपासण्यात आला. याच तपासादरम्यान सीआयडीच्या हाती एक अत्यंत संवेदनशील माहिती लागली. अजितदादांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या विमानाच्या शेवटच्या तांत्रिक तपासणीमध्ये काही बदल करण्यात आले होते. हे बदल कोणी केले, कुणाच्या सांगण्यावरून केले आणि त्याचा फायदा कोणाला होणार होता, हे प्रश्न आता केंद्रस्थानी आले. सीआयडीच्या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की या बदलांमागे राजकीय दबावाची शक्यता नाकारता येत नाही. इथूनच स्टोरीला एक मोठं आणि धक्कादायक वळण मिळालं. सीआयडीच्या सूत्रानुसार अजितदादांच्या विमानाशी संबंधित निर्णयांमध्ये भाजपमधील एका प्रभावशाली मंत्र्याचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. थेट आरोप नसला तरी प्लेन बिघडवण्याच्या प्रक्रियेत राजकीय आदेश किंवा दबाव असू शकतो असा उल्लेख सीआयडीच्या अंतर्गत नोंदींमध्ये आढळून आला आहे. या संशयाच्या आधारे तपास पुढे सरकत असताना सीआयडीने भाजपमधील 3 मंत्र्यांची चौकशी सुरू केली. ही चौकशी केवळ राजकीय नव्हे तर तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारांवर केंद्रित होती. चौकशीत समोर आलेल्या काही कॉल रेकॉर्ड्स, बैठकींच्या नोंदी आणि आर्थिक व्यवहारांमुळे परिणामी सीआयडीने या तिघांनाही तात्काळ ताब्यात घेतलं. अधिकृत भाषेत अटक असा शब्द वापरण्यात आला नसला तरी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून बाहेर जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. कारण अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूचा तपास आता थेट सत्ताधारी वर्तुळापर्यंत पोहोचलेला दिसतोय. सीआयडीच्या रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलंय की विमानात झालेली आगोदळ ही नैसर्गिक नव्हती तर ती कृत्रिमरित्या निर्माण झालेली परिस्थिती असण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष देण्यासाठी अजून सखोल तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. या दरम्यान पायलटच्या शेवटच्या संभाषणावरही सीआयडीने विशेष लक्ष केंद्रित केले. पायलटने मेडे कॉल न देणं, शेवटच्या क्षणी वापरलेले शब्द आणि अचानक आलेली घबराट, हे सगळं विमानात काहीतरी अनपेक्षित आणि नियंत्रणाबाहेर immediate action on this matter. The time for discussion is over. Now is the time for implementation. तर पायलटला प्रतिसाद देण्यासाठी किमान काही सेकंद मिळाले असते. पण इथे परिस्थिती इतकी वेगाने बिघडली की पायलटला विचार करण्याचीही संधी मिळाली नाही. या संपूर्ण तपासात अजितदादांचे कुटुंबीय आणि जवळचे सहकारी अजूनही एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. हा अपघात होता की घातपात? सीआयडीचा अहवाल स्पष्टपणे एवढंच सांगतो की ही घटना साधी नाही. यात अनेक स्तरांवर नियोजन, दुर्लक्ष आणि कदाचित राजकीय हस्तक्षेप यांचा संगम दिसतो. भाजपच्या 3 मंत्र्यांना ताब्यात घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात येत असले तरी सीआयडीचा तपास सुरू असल्यामुळे कोणताही निष्कर्ष आत्ताच काढणं घाईचं ठरेल असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. मात्र एवढं नक्की की अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. हा सगळा प्रकार पाहता प्रश्न पुन्हा एकदा जनतेसमोर उभा राहतो. विमानात झालेली आगोदळ, सीआयडीचा अहवाल, राजकीय संशय आणि मंत्र्यांची चौकशी, हे सगळं निव्वळ योगायोग आहे की एका मोठ्या षडयंत्राचे तुकडे? अजितदादांचा मृत्यू हा केवळ दुर्दैवी अपघात होता की त्यामागे कुणाचा स्वार्थ लपलेला? तपास अजून सुरू आहे. अंतिम सत्य समोर येण्यासाठी वेळ लागेल. पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की, हा विषय थांबणारा नाही. कारण अजितदादांचा मृत्यू
हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी घटना आहे. आणि या घटनेमागचं सत्य बाहेर येईपर्यंत प्रश्न विचारले जात राहणार. सीआयडीचा हा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. केवळ विमानाच्या तांत्रिक बाजूकडे पाहून चालणार नाही, तर या विमानाच्या प्रवासाशी संबंधित प्रत्येक निर्णय कोणी घेतला, कधी घेतला आणि कुणाच्या दबावाखाली घेतला याचाही शोध घेणं गरजेचं असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं. त्यामुळे तपासाचा फोकस आता विमानतळ, मेंटेनन्स एजन्सी, चार्टर कंपनी आणि राजकीय हस्तक्षेप या सगळ्या पातळ्यांवर एकाच वेळी सुरू झाला. सीआयडीच्या पुढील तपासात असंही समोर आलं की अजितदादांचा प्रवास शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता. सुरुवातीला दुसऱ्या विमानाचा पर्याय होता, पण अचानक तो पर्याय रद्द करण्यात आला आणि हेच संशयित विमान अंतिम करण्यात आलं. हा बदल नेमका कुणाच्या सूचनेवर झाला हा प्रश्न आता अत्यंत गंभीर ठरतो आहे. कारण या निर्णयामुळेच दादांचा प्रवास त्या विमानातून झाला आणि काही तासातच ही दुर्दैवी घटना घडली. या दरम्यान सीआयडीने विमानात लागलेल्या आगीच्या स्वरूपावर स्वतंत्र तांत्रिक अहवाल मागवला. प्राथमिक तपासात असं सूचित करण्यात आलंय की ही आग केवळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नव्हती. इंधन पुरवठा यंत्रणेजवळ आगीची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांच्या मते अशा ठिकाणी आग लागणं हे अत्यंत दुर्मिळ असून त्यासाठी विशिष्ट प्रकारचा हस्तक्षेप किंवा छेडछाड लागते. याच मुद्द्यामुळे छळछळ हा शब्द सीआयडीच्या नोंदींमध्ये वारंवार आढळतो. तपास जसजसा पुढे गेला तसतशी राजकीय वर्तुळातील हालचाल वाढू लागली. भाजपमधील 3 मंत्र्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती बाहेर येताच राजकीय वातावरण तापलं. अधिकृतरित्या या कारवाईला तांत्रिक चौकशी असं नाव देण्यात आलं असलं तरी सीआयडीच्या सूत्रानुसार या तिघांच्या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. विशेषतः विमानाच्या मेंटेनन्ससाठी दिलेले आदेश, काही तातडीचे फोन कॉल्स आणि अचानक झालेले आर्थिक व्यवहार या सगळ्यांचा तपास सुरू आहे. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हा तपास कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर सत्य शोधण्यासाठी आहे. मात्र याच तपासात जर राजकीय पदावर असलेल्या व्यक्तींची नावे पुढे आली तर कारवाई थांबवली जाणार नाही, असंही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही तास आणि दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. दरम्यान अजितदादांच्या मृत्यूनं भावनिकदृष्ट्या हादरलेला महाराष्ट्र आता संतापाच्या उंबरठ्यावर येताना दिसतो आहे. सोशल मीडियावर, चर्चांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो आहे, जर हा अपघात नसेल तर मग सत्य लपवलं का गेलं? सुरुवातीला दाट धुकं, पायलटची चूक, तांत्रिक बिघाड अशा गोष्टी पुढे का आणल्या गेल्या? आणि जर सीआयडीचा अहवाल इतका गंभीर आहे तर तो सुरुवातीला जनतेसमोर का आला नाही? या सगळ्या प्रश्नांमुळे तपास यंत्रणांवरही दबाव वाढत आहे. सीआयडीनं स्पष्ट केलंय की हा केवळ प्राथमिक अहवाल आहे आणि अंतिम निष्कर्ष देण्याआधी अजून अनेक चाचण्या, चौकशा आणि साक्षी नोंदवणं बाकी आहे. मात्र तरीही या अहवालानं इतकं नक्की केलंय की अजितदादांचा विमान अपघात हा साधा अपघात नव्हता, अशी शक्यता आता अधिक बळावली. पायलटच्या कुटुंबियांनीही सीआयडी समोर काही महत्वाची माहिती दिल्याचं कळतं. पायलटवर आधीपासून कोणताही मानसिक ताण नव्हता. उड्डाणापूर्वी त्यानं कोणतीही तक्रार केली नव्हती आणि विमान उडण्यायोग्य असल्याचं त्याचं मत होतं, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. यामुळे पायलटची चूक हा दावा आणखी कमकुवत झालाय. या संपूर्ण प्रकरणात अजितदादांचा मृत्यू केवळ एका व्यक्तीचा मृत्यू राहिलेला नाही, तो आता एका व्यवस्थेचा, निर्णय प्रक्रियेचा आणि कदाचित सत्तेच्या गैरवापराचा आरसा बनत चाललाय. सीआयडीचा तपास पुढे सरकत असताना अनेकांना भीती आहे की हे सत्य बाहेर आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. तपास यंत्रणांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली आहे, या प्रकरणात कोणालाही दोषी ठरवण्याआधी पुरावे अत्यंत ठोस असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब होणार नाही जोपर्यंत अंतिम अहवाल सादर होत नाही. पण तोपर्यंत संशयाची सुई अनेक दिशांना फिरत राहणार आहे. आज अजितदादांच्या जाण्याला काही दिवस उलटून गेले, पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. विमानात नेमकी कशी आग लागली? ती आग योगायोग होती की नियोजनाचा भाग? विमान निवडण्यामागे कोणाचे हितसंबंध होते आणि राजकीय दबावाचा यात किती वाटा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीआयडीचा अंतिम अहवाल दे, तोपर्यंत ही स्टोरी थांबणार नाही. कारण अजितदादांचा मृत्यू हा केवळ एक घटना नाही, तर सत्यासाठी लढण्याची एक कसोटी. आणि ही कसोटी फक्त तपास यंत्रणांची नाही,
तर संपूर्ण व्यवस्थेची आहे. सीआयडीचा तपास जसा पुढे सरकत आहे तशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली. आता केवळ विमान अपघात एवढाच मुद्दा उरलेला नाही, तर या घटनेशी संबंधित संपूर्ण सिस्टीम, निर्णय प्रक्रिया आणि सत्ता केंद्रे तपासाच्या कक्षेत येताना दिसत आहे. सीआयडीच्या अंतर्गत कागदपत्रांमध्ये असं नमूद करण्यात आलंय की या प्रकरणात काही निर्णय असामान्य वेगाने घेण्यात आले होते आणि तेही नेमक्या अशा वेळेला जेव्हा कोणताही तातडीचा दबाव अधिकृतरित्या नोंदवलेला नव्हता. या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. विमानात आगोदळ सुरू झाल्यानंतर केवळ काही सेकंदात संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय कशी झाली याचा तपास करताना काही सेफ्टी सिस्टीम्स मुद्दाम बंद करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीआयडीच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या मते आधुनिक विमानांमध्ये अशा एका पाठोपाठ एक सेफ्टी फेल्युअर होणं अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप हा शब्द आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. याच दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या भाजपमधील 3 मंत्र्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीत काही गोपनीय बैठका, अचानक झालेले निर्णय आणि विमानाशी संबंधित फायलींवर झालेल्या सूचनांची नोंद आढळली आहे. या सगळ्या बाबी अजून तपासाअंतर्गत असल्या तरी त्या दुर्लक्षित करता येण्यासारख्या नाहीत असं सीआयडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात आणखीन एक गंभीर मुद्दा म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा संशय. अपघातानंतर काही तासातच विमानाच्या काही अवशेषांवर झालेली हालचाल, काही तांत्रिक नोंदी गायब असणं आणि काही कर्मचाऱ्यांचा अचानक संपर्काबाहेर जाणं, या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला अधिक सावध करत आहे. सीआयडीनं याबाबत स्वतंत्र चौकशी सुरू केली असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका